एकदा दक्ष प्रजापतींनी एक महान यज्ञाचे आयोजन केले। सर्व देव ऋषी मुनींना आमंत्रण दिले, पण महादेवांना नाही। सती तरीही त्या यज्ञ भूमीवर गेल्या। दक्षाने महादेवांचा अपमान केला हे सतीला सहन झाले नाही। हा देह दक्षाचा आहे असे म्हणत त्यांनी यज्ञकुंडात देहत्याग केला। हे महादेवांना कळताच त्यांनी दक्षाचा वध केला। त्यानंतर महादेव हजारो वर्षे समाधीस्थ झाले। हजारो वर्षांनंतर सतीने पर्वतराज हिमालय यांच्या घरी पुनर्जन्म घेतला आणि त्यांचं नाव शैलपुत्री पडलं। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण शैलपुत्रीची पूजा करतो। तिला पांढऱ्या रंगाच्या साडीने सजवले जाते, कारण पांढरा रंग हा सकारात्मकतेचा प्रतीक आहे। त्यांच्या एका हातात त्रिशूल असते तर दुसऱ्या हातात कमळ आणि वाहन नंदी असतो। शैलपुत्रीच्या उपासनेमुळे मूलाधार चक्र जागृत होतं, जे स्थैर्य, सामर्थ्य आणि आध्यात्मिक प्रगतीचं प्रतीक आहे। म्हणूनच नवरात्रीचा प्रारंभ आपण शैलपुत्री